ठीक आहे. आज आपण युनिट नंबर 4 स्टार्ट करणार आहोत. थ्री फेज ट्रान्सफॉर्मर. याला 19 मार्क्स आहेत आपल्या सिलेबस मध्ये. सर्वांनी पाहून घ्या. तर याला 16 आवर मध्ये आपल्याला संपवायचं. युनिट आउटकम 4A, आयडेंटिफाय द डिफरंट पार्ट्स ऑफ द गिव्हन टाइप ऑफ ट्रान्सफॉर्मर. म्हणजे सेम आपण जे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर मध्ये पाहिलं त्याचं कन्स्ट्रक्शन, तर तेच आपल्याला काय करायचंय या ठिकाणी सेम आहे. म्हणजे सिंगल फेज आणि थ्री फेजचं कन्स्ट्रक्शन काही वेगळं नाही. पार्ट पण सेम आहेत, सर्वच सेम आहेत. प्रत्येक पार्टचं मटेरियल आणि त्याचं फंक्शन. त्याच्यामध्ये टॉपिक पहा 4.1, बँक ऑफ 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. म्हणजेच ओल्ड ट्रॅडिशन मध्ये आपल्याला थ्री फेज जर सप्लाय पाहिजे असेल तर आपण त्यावेळेस काय करायचो की वेगवेगळे 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर लावायचो आणि मग त्याच्या एक थ्री फेज आउटपुट मिळवायचं आपण. म्हणजे आणि त्यानंतर दुसरं सिंगल युनिट ऑफ थ्री फेज ट्रान्सफॉर्मर. आज आपण पाहतो डीपी आहे, त्याच्यानंतर सबस्टेशनला पाहतो, डिस्ट्रीब्युशन सेंटरला पाहतो, त्यानंतर आपण जनरेटिंग स्टेशनला पाहतो, लॅबोरेटरी मध्ये पाहतो. आपल्याकडे थ्री फेज ट्रान्सफॉर्मर अवेलेबल आहे. म्हणजे ते सिंगल युनिट आहे, म्हणजे एकाच युनिटची कॅपॅसिटी. 4.2 डिस्ट्रीब्युशन अँड पॉवर ट्रान्सफॉर्मर. जनरली हे आपण पाहतो की जनरेटिंग स्टेशन आणि डिस्ट्रीब्युशन सेंटरला वापरलं जातं, म्हणजे ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनला. 4.3 कन्स्ट्रक्शन, कूलिंग, थ्री फेज ट्रान्सफॉर्मर कनेक्शन ऍज पर इंडियन स्टँडर्ड 1977. म्हणजे त्याचे कन्स्ट्रक्शन, त्याचं कूलिंग, डिस्ट्रीब्युशन आणि पॉवर ट्रान्सफॉर्मरचं त्याचे कनेक्शन कसे असतात ते. त्यानंतर थ्री फेज ट्रान्सफॉर्मरचं 2 फेज मध्ये कन्व्हर्जन कसं होतं, म्हणजे स्पॉट कनेक्शन, हे आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा सर्वांनी पाहून घ्या बँक ऑफ 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. म्हणजे पहा या ठिकाणी सर्वांनी लक्ष द्या, T1, T2 आणि T3 हे 3 वेगवेगळे काय सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहेत. सर्वांनी पाहून घ्या जरा नीट. T1, T2 आणि T3 हे 3 वेगवेगळे काय सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहेत. आणि मग आपण कसं केलेलं आहे याच्यामध्ये सर्व, हा एक ट्रान्सफॉर्मर झाला, हा दुसरा झाला आणि हा तिसरा झाला. म्हणजे हे याचे काय आहेत, प्रत्येकाचे टर्मिनल आहेत फेज न्यूट्रल, फेज न्यूट्रल. म्हणजे असे हे 3 ट्रान्सफॉर्मर आहेत पहा. याच्यामध्ये प्रत्येकाची कोर आपण दाखवतोय. सिंपल सर्वांना माहिती आहे कोरचा 2 व्हर्टिकल लाईन, ही ट्रान्सफॉर्मर 2 ची कोर, ही ट्रान्सफॉर्मर 3 ची कोर, आणि आउटपुट याचं ही सेकंडरी वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर 1 ची, ही ट्रान्सफॉर्मर 2 ची, आणि ही ट्रान्सफॉर्मर 3 ची. ठीक आहे, सेम पहा सर्वांनी. म्हणजे ह्या ठिकाणी आपण 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर यूज केलेले आहेत थ्री फेज मिळवण्यासाठी. आणि पहा हा ट्रान्सफॉर्मर T1 आहे, हा T2 आहे आणि हा T3 आहे. आणि मग काय केलं आपण याच्यामध्ये कनेक्शन केलेले आहेत. सर्वांना माहिती आहे, समजा आपण याला नावं दिली, याला नाव दिलं, काय दिलं, U1, U2. नाव पहा V1, V2, W1 आणि W2. ठीक आहे, सेम आता इथं स्मॉल मध्ये घेऊया आपण.
U1 या ठिकाणी U2 स्मॉल लिपीमध्ये आपण घेतलं वायंडिंग टर्मिनल हे स्मॉल मध्ये V1 V2 आणि इथं W1 W2 त्यानंतर पहा आपण सर्वांना माहिती आहे डेल्टा कनेक्शन पहा डेल्टा कनेक्शन सर्वांनी पाहून घ्या हे 3 फेज डेल्टा कनेक्शन आहे तर पहा याचे मी आपण त्याला मार्किंग करूया पहा सपोज आता ही हा आहे U1 हा आहे U2 हा आहे V1 हा आहे V2 त्यानंतर पुढे W1 आणि W2 तर पहा आता इथं पहा काय केलं इथं पहिले जे काय फेज आहे U1 U2 म्हणजे पहा हा U1 आणि U2 आहे हा याचा U2 कुठे गेलेला आहे V1 ला गेलेला आहे पहा पहा इथं म्हणजे हा इथं जोडलेला आपण इथं ठीक आहे त्यानंतर पुढे V2 कुठे गेलेला आहे W1 ला गेलेला आहे पहा V2 गेला W1 ला आणि W2 कुठे गेलेला आहे U1 ला गेलेला आहे पहा म्हणजे हा सर्वांनी पाहून घ्या जरा नीट आणि मग आपण काय झालंय इथे एक फेज दिलेला आहे इथे एक फेज दिलेला आहे आणि इथे ऑलरेडी एक फेज आहे म्हणजे हा झाला आपला डेल्टा मध्ये कनेक्शन झाला आपला आर वाय आणि बी तर ह्या पद्धतीने आपण कनेक्शन करतो आता आपण पाहू म्हणूया सेकंडरी आपण स्टार मध्ये जोडायची तर पहा स्टार मध्ये कसं आहे कनेक्शन सर्वांना समजले तर अडचण काही जाणार नाही आपण काय करूया ही जी काही टर्मिनल आहेत स्मॉल मध्ये दाखवू आपण सगळे टर्मिनल आपण काय करू स्मॉल मध्ये दाखवूया म्हणजे हा येईल U1 हा येईल U2 इथं हा येईल V1 आणि हा येईल V2 येईल W1 आणि या ठिकाणी येईल W2 म्हणजे स्टार मध्ये सर्वांनी पहा ह्या पॉइंटला U2 V2 आणि W2 काय शॉर्ट आहेत ठीक आहे म्हणजे पहा इथं U2 V2 आणि W2 काय शॉर्ट आहे आणि सप्लाय कसा दिला आपण U1 ला दिलाय V1 ला दिलाय आणि कशाला दिलेला आपण W1 ला दिलेला आहे हा सप्लाय दिला आपण पहा RYB म्हणजे पहा या ठिकाणी सप्लाय आउटपुट त्यानंतर ह्या ठिकाणी आउटपुट आणि ह्या ठिकाणी आउटपुट आणि ही काही कॉमन न्यूट्रल येईल किंवा इथं तुम्ही हा आला कॉमन न्यूट्रल पॉइंट हा आहे R हा आहे Y आणि हा आहे B म्हणजे हा जो ट्रान्सफॉर्मर आहे हा डेल्टा प्रायमरी आणि सेकंडरी त्याची स्टार मध्ये ठीक आहे या पद्धतीने आपण 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर पासून एकच काय केलंय 3 फेज ट्रान्सफॉर्मर कन्वर्ट केलेलं आहे म्हणजे ही काय बँक ऑफ 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर म्हणजे ही बँक आहे 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची
पहा इथं या ठिकाणी T1, T2 आणि T3 तीन ट्रान्सफॉर्मर आहेत. T1, T2 आणि T3 पहा RYB. त्यानंतर पहा इथं डेल्टा मध्ये डेल्टा डेल्टा कनेक्शन आहे. हे सर्वांनी पाहून घ्या कसे कनेक्शन केलेले आहेत. प्रायमरी डेल्टा मध्ये आणि सेकंडरी स्टार मध्ये पहा. डेल्टा मध्ये मी सांगितलं कसं कनेक्शन आहे ते, आणि सेकंडरी पहा स्टार मध्ये म्हणजे R, Y आणि B आणि तिन्हींच्या ज्या काय U2, V2 आणि W2 कशा आहेत शॉर्ट केलेले आहेत. आणि तो न्यूट्रल पॉईंट आहे पहा. U2, V2 आणि W2 शॉर्ट केलेला आहे. तुम्ही याला नाव पण देऊ शकता बघा डायग्राम सारखी. ठीक आहे, म्हणजे फिगर कोणती फिगर ही कनेक्शन ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर. हे 3 फेज ट्रान्सफॉर्मरचे कनेक्शन आहेत युजिंग कसं तयार केलं आपण बँक ऑफ 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. म्हणजे ही बँक आहे. हा एक ट्रान्सफॉर्मर आहे पण तो सिंगल फेज आहे. हा दुसरा आहे आणि हा तिसरा आहे. ही ते 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर मिळून एक बँक बनलेली आहे. याचं डिस्क्रिप्शन पहा. इन अर्लियर डेज म्हणजे पूर्वी 3 फेज ट्रान्सफॉर्मर वेअर कन्स्ट्रक्टेड बाय कंबाईन 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. म्हणजे 3 फेज ट्रान्सफॉर्मर तयार केला जायचा. कसा कन्स्ट्रक्शन कंबाईन करून तयार केला जायचा. त्यासाठी 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर लागायचे. These 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर कनेक्टेड इन सच वे दॅट. म्हणजे हे जे काही ट्रान्सफॉर्मर आहेत 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर हे अशा प्रकारे कनेक्ट केले जायचे. 3 प्रायमरी वाइंडिंग्स आर कनेक्टेड आयदर स्टार ऑर डेल्टा. आता या ठिकाणी डेल्टा मध्ये जोडलेली. म्हणजे याची जी काही प्रायमरी वाइंडिंग तुम्ही स्टार किंवा डेल्टा मध्ये जोडू शकता. या पद्धतीने मी सांगितले स्टार कनेक्शन आणि डेल्टा कनेक्शन. इन सेम मॅनर सेकंडरी वाइंडिंग म्हणजे सेम पद्धतीने सेकंडरी वाइंडिंग आपण स्टार किंवा डेल्टा मध्ये जोडू शकतो. या ठिकाणी ती स्टार मध्ये जोडलेली आहे. सच ए कनेक्शन कन्स्ट्रक्शन इज अ कॉस्टली. म्हणजे हे कन्स्ट्रक्शन कसं होतं कॉस्टली होतं अँड मोर बल्की. म्हणजे याचं साईज याचं वजन पण जास्त होतं, याची कॉस्ट पण जास्त होती. हेन्स इट इज रिप्लेस. म्हणजे नंतर हे रिप्लेस केलं गेलं लॅटर ऑन बाय 3 फेज ट्रान्सफॉर्मर सिंगल युनिट. म्हणजे आज जे आपण वापरतोय ते 3 फेज ट्रान्सफॉर्मर सिंगल युनिट आहे. ठीक आहे, म्हणजे याचं पूर्वी आपल्याला 3 फेज सप्लाय हवा असेल तर आपल्याला त्यासाठी 3 फेज ट्रान्सफॉर्मर अवेलेबल नव्हता. आपण कसं करायचो त्यावेळेस 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर घ्यायचो, त्याची एक बँक तयार करायचो. त्यानंतर प्रायमरी आणि सेकंडरीचे कनेक्शन आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे स्टार मध्ये किंवा डेल्टा मध्ये आपण काय करायचो ती फॉर्म करायचो. आणि मग आपल्याला ती बँक भेटायची. म्हणजे 3 फेज ट्रान्सफॉर्मर मिळायचं आहे. कशाच्या हेल्पने 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर बँक. ओके. आता प्रिन्सिपल ऑपरेशन ऍज लाईक सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर the 3 फेज ट्रान्सफॉर्मर इज ऑपरेट ऑन द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. सेम आहे जसं आपण बघितलं सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचं प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन काय होतं म्युच्युअल इंडक्शन. तर या ठिकाणी पण 3 फेज ट्रान्सफॉर्मर हा प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन वरती वर्क करतो. आता ऍडव्हान्टेजेस ऑफ बँक ऑफ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. आता ह्या मेथडचे ऍडव्हान्टेजेस काय पहा. पहिला रिलायबिलिटी इज इक्वली गुड ऍज कम्पेअर्ड टू सिंगल युनिट ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर. म्हणजे याची जी काय रिलायबिलिटी आहे विश्वास ठेवण्याची कॅपॅसिटी म्हणजे आपण त्या ठिकाणी कंट्रोल करू शकतो सप्लाय आउटपुट इनपुट, त्यामुळे याची रिलायबिलिटी जास्त होती. सेकंड इट इज चिपर टू कॅरी स्पेअर युनिट ऑफ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. आणि हे आपल्याला परवडणार होतं का तर याच्यातलं एखादं युनिट जरी फेल झालं समजा रनिंग मध्ये T3 फेल झाला तर आपण एखादा युनिट स्पेअरला ठेवू शकतो. बरोबर ना. म्हणजेच आपलं जे काय 3 फेजचं काम आहे ते स्टॉप होत नव्हतं. म्हणजे सेकंड ऑप्शन काय ऍडव्हान्टेज इट इज चिपर. म्हणजेच आपल्याला ते परवडणार होतं की एखादं युनिट आपण स्पेअर मध्ये ठेवू शकतो. थर्ड इन अंडरग्राउंड माइन्स ऍप्लिकेशन दिस बँक इज प्रेफर्ड. म्हणजे अंडरग्राउंड जर असेल माइन्स मध्ये खाणीमध्ये सर्वांना माहिती खाणीमध्ये जवळजवळ 400, 500, 600 फूट फुल काम असतं. त्या ठिकाणी आपल्याला ही जी काय बँक आहे ती प्रेफर्ड केली जाते. कारण का 3 फेज ट्रान्सफॉर्मरचं वजन जास्त आहे एका युनिटचं. पण आपण त्या ठिकाणी 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर वाहून नेऊ शकतो, ट्रान्सपोर्ट करू शकतो आणि त्या ठिकाणी आपण ती बँक फॉर्म करू शकतो.
म्हणजे अंडरग्राउंड माइन मध्ये हे प्रेफर केलं जायचं. फोर्थ, इफ 1 युनिट आउट ऑफ 3 युनिट इज इनऑपरेटिव्ह, म्हणजे या 3 युनिट पैकी एखादं युनिट जर इनऑपरेटिव्ह झालं म्हणजे फेल झालं किंवा त्याची वाइंडिंग गेली, then this unit is convenient due to operated in open delta, म्हणजे तरी तो जो काय ट्रान्सफॉर्मर आहे आपण त्या ठिकाणी स्पेअर केलेलं युनिट आपण जोडू शकतो, बरोबर. किंवा आपण जरी स्पेअर युनिट फेल झालं तरी आपण तिथं 3 फेज सप्लाय मिळू शकतो ओपन डेल्टा मध्ये. एंटायर युनिट इज नॉट इनऑपरेटिव्ह, म्हणजे एखादं जरी युनिट फेल झालं तरी आपण 3 फेज वरती काम करू शकतो. फक्त एवढंच का त्या ठिकाणी आपली जी काही व्होल्टेज लेवल आहे ती कमी होईल, इफिशियन्सी कमी होईल. 60% आसपास आपल्याला काय भेटेल, व्होल्टेज आणि इफिशियन्सी मिळेल. आता डिसएडव्हान्टेजेस काय, ह्या मेथडचे डिसएडव्हान्टेज काय आपण ते पाहूया. पहिला डिसएडव्हान्टेज पहा, इट इज मोर कॉस्टली ड्यू टू 3 युनिट्स ऑफ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर यूज. म्हणजे आपण 3 युनिट वापरतो या ठिकाणी सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचं, त्यामुळे याची कॉस्ट जास्त आहे. सेकंड, इट ऑक्युपाइज मोर स्पेस, या ठिकाणी त्याला जास्त स्पेस लागते, जागा जास्त लागते. इट इज मोर बल्की, म्हणजे हे थोडंसं बल्की म्हणजे हाताळण्यासाठी थोडंसं जरा किचकट आहे. 3 phases are electrically connected but 3 magnetic circuit are independent, म्हणजे या ठिकाणी सर्वांना माहिती आहे की 3 फेजेस इलेक्ट्रिकली जरी आपण कनेक्ट केले पण तिघांची जी काय कोर आहे ती मॅग्नेटिकली कशी आहे, सेपरेट आहे, इंडिपेंडंट आहे, म्हणजे एका फेजचा दुसऱ्या फेज मध्ये काहीच इंटरफरन्स नाही. तर हे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहेत, म्हणजे याचे डिसएडव्हान्टेजेस आहे. म्हणजे आता आपण बघितलं बँक ऑफ 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, म्हणजे हे 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे, या तिन्हीपासून एक बँक तयार केली आणि आपण 3 फेज ट्रान्सफॉर्मर तयार केला. आता सध्या आपण वापरतोय तो सिंगल युनिट ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर. पहा हे या पद्धतीने सिंगल युनिट पहा कसं असतंय, 3 लिंब आहेत, व्हर्टिकल पोर्शन, तिन्ही वाइंडिंग वेगवेगळे आहेत. पहा प्रायमरी वाइंडिंग त्या ठिकाणी आपण 3 फेज सप्लाय दिलाय, हा सपोज आर फेज, हा वाय फेज, हा बी फेज. तर ह्या ठिकाणी आपण प्रायमरी जोडलेली आहे, सेकंडरी सेम लिंब वरती आहे, बरोबर. म्हणजे हे जे काय कन्स्ट्रक्शन आहे 3 फेज सिंगल युनिट ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मरचं आहे. पहा सेकंडरी आउटपुट या साईडला आहे, म्हणजे टू दी लोड सेकंडरी साईड, टू सप्लाय प्रायमरी साईड, सर्वांना दिसतंय. ओके, याच्यामध्ये पहा सिंगल फेज सिंगल युनिटचं आपण पॉइंट वाईज बघूया. इन प्रॅक्टिस म्हणजे सध्या आपण हेच प्रेफर करतोय, बँक ऑफ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर इज नॉट युजिंग. पहिली यूज केली जायची पण आज यूज केली जात नाही. इन्स्टेड ऑफ दिस, म्हणजे याच्या ऐवजी अन इंडिपेंडंट स्पेशल कन्स्ट्रक्शन इज यूज. या ठिकाणी आपण इंडिपेंडंट स्पेशल कन्स्ट्रक्शन यूज करतोय आपण, म्हणजे त्या ठिकाणी काय करतो आपण सिंगल युनिट आपण यूज करतोय. दिस कन्स्ट्रक्शन इज कॉल्ड ॲज अ, म्हणजे ह्या कन्स्ट्रक्शनला सिंगल युनिट ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर म्हणतो आपण, कारण एकाच युनिटचा आपण वापर करतोय. ओके, 3 फेज इज ऑफ 2 टाइप्स. पहिला आहे कोर टाईप, दुसरा आहे सेल टाईप. सर्वांना माहिती आहे कोर टाईप, सेल टाईप हे त्याच्या कोरवरून पडलेले टाईप आहेत. पहिला आहे फ्रिक्वेन्सी फिगर शोज कन्स्ट्रक्शन ऑफ 3 फेज कोर टाईप ट्रान्सफॉर्मर. आपल्याला हे जे काही दिसतंय हे 3 फेज कोर टाईप कन्स्ट्रक्शन आहे ट्रान्सफॉर्मरचं. सेकंड, कोर कन्सिस्ट ऑफ 3 लिम्स. 3 लिम्स म्हणजे काय, व्हर्टिकल पोर्शन. हॉरिझॉन्टलला काय म्हणतो आपण, योक म्हणतो. पहा, म्हणजे कोर कन्सिस्ट ऑफ 3 लिम्स म्हणजे व्हर्टिकल पिलर. या ठिकाणी पहा, हा पिलर 1 आहे, हा पिलर 2 आहे आणि हा पिलर 2 आहे. प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग ऑफ 3 फेजेस आर वाउंड ऑन दिस लिंब. म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी ही या व्हर्टिकल लिंब वरती काय केलेली आहे, वाउंड केलेली आहे, आपण गुंडाळलेली आहे. इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस कोर इज सिमेट्रिकल टू 120 डिग्री. आता दिसताना आपल्याला हे दिसतंय पण ऍक्च्युअली तसं नसतं. ही कोर ही 120 डिग्री मध्ये असते आणि कॉमन लिम्स आर प्रेझेंट. म्हणजे कॉमन लिम्ब म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी, या पद्धतीने कन्स्ट्रक्शन असं असतं. पहा,
म्हणजे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला 3D व्ह्यू मध्ये असं दिसेल पहा, ही एक कोर झाली, त्यानंतर ही दुसरी झाली, आणि ह्या ठिकाणी काय असते, ही सेंट्रल लेग असते पास. म्हणजे हा जो काय अँगल आहे हा 120 डिग्रीचा आहे. म्हणजे याची हा आहे 120 डिग्रीचा. म्हणजे ह्या टाईपचा आपल्याला पाहायला मिळतं पहा. ही हा एक बघितला या साईडने तर आपल्याला असा दिसतो पहा. ठीक आहे, या साईडने बघितला हा आपल्याला सेम दिसतो पहा असाच. आणि ह्या साईडने बघितला आपण तर आपला हा पण सेम असा दिसतो पहा. तर याच्यामध्ये पहा, जो हा कॉमन पार्ट आहे पाहिला, हा कॉमन पार्ट म्हणजे याची ही जी काय आहे सपोज ही साईड इकडली साईड आहे, तर ही साईड पहा इथे असते इथं. म्हणजे ही साईड याची काय आहे कॉम अशी आपण येलो करतोय ती कॉमन साईड आहे. याची पण पहा ही साईड कॉमन आहे. म्हणजे जो काही येलो पार्ट करतोय मी तो कॉम्बाईन असतो नेहमी पहा, आणि हा याचा येलो पार्ट कॉमन. म्हणजे पहा हा जो काय आहे हा संपूर्ण 3 इंचचा काय आहे येलो पार्ट आहे. आणि हा जो काय फेज डिस्प्लेसमेंट अँगल आहे हा आहे 120 डिग्रीचा आहे. आणि मग याच्यावरती काय केलेली आहे, वाइंडिंग माउंट केलेली आहे पास. ठीक आहे. म्हणजे ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये काय होतंय की जी काही कोर ही सिमेट्रिकल आहे म्हणजे सारखीच आहे, आणि ती 120 डिग्री मध्ये काय केलेली आहे, केलेली आहे, डिस्पर्स केलेली आहे. आणि कॉमन लिम्स आर प्रेझेंट. आपण बघितलं कॉमन लिम्स त्या ठिकाणी आहे. अदर दॅन कॉमन लिम्स पहा या ठिकाणी पुढे 3 फेज वाइंडिंग इज वाउंड. म्हणजेच कॉमन लिंब वरती वाइंडिंग कुठलीही नसते. कॉमन लिंब वरती कुठलीही वाइंडिंग नसते. आपण जे बघितलं आता हे बघितलं आपण कुठलं मगाशी जे बघितलं आपण त्या ठिकाणी कॉमन लिंब वरती म्हणजे हे जे आपण पाहतोय त्या लिंब वरती कुठलीच वाइंडिंग नसते. वाइंडिंग फक्त या ठिकाणी प्रेझेंट असते, ह्या ठिकाणी असते आणि ह्या ठिकाणी असते. ओके, म्हणजे हा जो काय कॉमन लिंब आहे तो काय करतोय, तिन्ही फेजला बॅलन्स करतोय, तिन्ही फेजचं कम्युनिकेशन करतोय, का फ्लक्स कसा व्हॅरी होतोय ते. ठीक आहे. पुढे the central common limb carries flux produced by 3 phase connected. म्हणजे जो सेंट्रल कॉमन लिम्ब आहे सेंट्रल आपण मगाशी बघितला तर तो तिन्ही फेजचा फ्लक्स काय करतो, कॅरी करतोय. कारण आपण बघितलं मगाशी येलो केलेला पार्ट त्या ठिकाणी, आणि फेज करंट त्याचा जो काय फेज करंट असेल आय आर आय वाय आणि आय बी चा तो करंट कॅरी करतोय. ऍट एनी इन्स्टंट तिन्ही फेजची जो काय करंट आहे त्याची ऍडिशन नेहमी 0 असते. द सम ऑफ 3 फ्लक्सेस प्रोड्यूस बाय करंट इज ऑल्सो 0. म्हणजे ह्या 3 करंट मुळे आय आर आय वाय आणि आय बी म्हणजे आर फेजचा करंट आहे आय आर, वाय फेजचा करंट आहे आय वाय आणि बी फेजचा करंट आहे आय बी. या तिन्ही मुळे फ्लक्स तयार झाले. आय आर मुळे तयार झालाय फाय आर, आय वाय मुळे तयार झालाय फाय बी फाय वाय आणि आय बी मुळे तयार झालाय फाय बी. या तिन्ही फ्लक्सची ऍडिशन सुद्धा काय असते, 0 असते. तर हा जर आपण कोर टाईप ट्रान्सफॉर्मर बघितलाय. सगळ्यांनी याला नीट वाचून घ्या, काय डाऊट असतील तर विचारून घ्या.
ठीक आहे. पुढं आता सेल टाईप ट्रान्सफॉर्मर पाहू आपण. पहा सेल टाईप दिसतोय. पहा ह्या टाईप ह्या 3D मध्ये तुम्हाला असं दिसेल. पहा ह्या वाइंडिंग आहेत 1, 2 आणि 3. ही कोर दिसेल तुम्हाला. कोर पण पहा सर्वांना दिसेल अशी टॅप केलेली जागोजागी, म्हणजे हे 3 सेगमेंट मध्ये डिवाइड केलेली. आणि जर तुम्ही तो समोरून पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल. पहा सेल टाईप ट्रान्सफॉर्मर पहा एकाच बंच मध्ये प्रायमरी आणि सेकंडरी केलेली आहे. फिगर शोज दॅट कन्स्ट्रक्शन ऑफ 3 फेज सेल टाईप ट्रान्सफॉर्मर. म्हणजे ही जी काही फिगर आहे 3 फेज सेल टाईप ट्रान्सफॉर्मरची आहे. 3 फेज कन्स्ट्रक्शन इज सिमिलर टू सिंगल फेज सेल टाईप ट्रान्सफॉर्मर. जसं आपण जो काही बघितला सेल टाईप ट्रान्सफॉर्मर कशामध्ये सिंगल फेज मागच्या युनिटमध्ये, सेम त्या मॅनरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे 3 फेजचं सेल टाईप कन्स्ट्रक्शन आणि सिंगल फेजचं सेल टाईप कन्स्ट्रक्शन हे वेगळं नाही. फक्त एवढंच का त्या ठिकाणी फक्त काय होतं, कोरला एकच विंडो होती, या ठिकाणी 2 विंडो आहे. त्या ठिकाणी सुद्धा 2 विंडो होती. ओके. आणि त्या ठिकाणी आपण पाहत होतो की कोर म्हणजे जी काय वाइंडिंग इन सर्कल दी कोर होती, या ठिकाणी तसंच आहे. पुढे दिस ऑक्युपाय लेस स्पेस, याला जागा कमी लागते. दिस इज द मेन ऍडव्हान्टेजेस ऑफ 3 फेज सेल टाईप ट्रान्सफॉर्मर. याचा मेन ऍडव्हान्टेज काय आहे, याला जागा कमी लागते. आणि ओव्हर बँक ऑफ 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आपण जो बघितला, हा बघितला याच्यावरती, याला जसं जागा जास्त लागते तसं याला काय जागा या सेल कोर टाईपला, म्हणजे सेल टाईपला आणि कोर टाईपला जागा कशी लागते, कमी लागते. पहा कशी लागते जागा, याला कमी लागते. म्हणजे हे जे काय आहे सेल टाईपचं युनिट याला लेस स्पेस लागते. हा याचा मेन ऍडव्हान्टेज आहे. इट्स कॉस्ट वेट रेटिंग इज 50% लेस. याचं आता जागा कमी लागते तर याचं रेटिंग मध्ये थोडासा फरक पडतोय. त्यानंतर पुढं फॉर सेव्हिंग आयर्न अँड स्पेस फिगर बी टाईप कन्स्ट्रक्शन इज प्रिफर्ड. म्हणजे जागा आणि आपल्याला जर आयर्न म्हणजे कोरचा जो काही पार्ट आहे तो सेव्ह करायचा असेल त्यासाठी आपण बी टाईप म्हणजे जो काही सेल टाईप आहे तो प्रिफर करतो. मेन डिसएडव्हान्टेजेस इज दॅट ड्यू टू एनी कॉज, म्हणजे याचं मेन डिसएडव्हान्टेज काय आहे, जर काही कारणामुळं ड्यू टू एनी कॉज किंवा रिझन किंवा प्रॉब्लेममुळं एनी वन फेज इज डिसेबल्ड, म्हणजे याच्यातला कुठलाही एक फेज जरी फेल झाला तर होल युनिट इज टू बी निडेड रिप्लेस, म्हणजे आपल्याला पूर्ण युनिट रिपेअर करावं लागतंय. लक्षात घ्या, जर काही कारणास्तव काही प्रॉब्लेममुळं जर एखादा फेज जरी काय झाला डॅमेज झाला तर आपल्याला काय होतंय की पूर्ण युनिट हे किंवा जे आपण वरती पाहिलं हे एखादा फेज जर डॅमेज झाला तर पूर्ण युनिट आपल्याला रिप्लेस करायला लागतं. पण इथं तसं नव्हतं. इथं समजा T3 फेल झालाय, T3 बदलायचंय. समजा T2 फेल झालाय, T2 बदलायचंय. या ठिकाणी काय होतं, तो स्टँड बाय आपण ट्रान्सफॉर्मर ठेवायचा. पाहिजे या ठिकाणी आपण इट इज चिपर टू कॅरी स्पेअर युनिट, म्हणजे आपल्याकडे स्पेअर युनिट असेल तर आपण ते रिप्लेस करू शकतो, बरोबर. पण इथं तसं नाही. इथं काय होतंय, जर तुमचा एखादा फेज जर फेल झाला तर पूर्ण युनिट तुमचं फेल झालेलं आहे. ओके. आता ट्रान्सफॉर्मर कुलिंग महत्वाचा पार्ट आहे. सर्वांना माहिती आहे की ट्रान्सफॉर्मरचं जसं जसं साईज वाढते तसं तसं त्याचं रेटिंग पण वाढतं. म्हणून आपल्याला ट्रान्सफॉर्मरला आता लॅबमध्ये बघतो आपण की जनरली आपल्याकडं एअर कूल्ड आहेत, म्हणजे कोर मध्ये ओपन आहे, म्हणजे आपल्याला कुलिंगला काय प्रॉब्लेम येत नाही. पण मोठी ट्रान्सफॉर्मर असतात सबस्टेशनला वगैरे तुम्ही पाहता तर त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग आपल्याला पाहायला मिळतं वाढलेलं. त्या ठिकाणी कुलिंग गरजेचं आहे. ट्रान्सफॉर्मर रेटिंग अँड इफिशियन्सी कॅन बी इन्क्रीज, म्हणजे ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग आणि त्याची इफिशियन्सी आपण वाढू शकतो इफ देअर वाइंडिंग आर कूल्ड बाय सम एक्सटर्नल मीन्स, म्हणजे त्याचे वाइंडिंग जो काय करंट कॅरी करतायत तर ते आपल्याला कूल करता आले पाहिजे, बरोबर. द मोस्ट कॉमन कूलिंग मीडियम आर इन डायरेक्ट विथ ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग. तर मोस्ट कॉमनली युनिट कोणतं आहे, एअर किंवा ऑइल. आपण बघितलं पहिल्या याच्यामध्ये कशामध्ये सिंगल फेज मध्ये त्या ठिकाणी आपण बघितलं ऑइल बघितलं आपण, ठीक आहे. द मोस्ट कॉमन मेथड ऑफ सर्क्युलेशन आर फोर्स ऑर नॅचरल, म्हणजे मीडियम 2 आहेत, एअर किंवा ऑइल. दुसरं मेथड आहे सर्क्युलेशन ऑइल सर्क्युलेशनचं, फोर्स किंवा नॅचरल.
फोर्स कसं केला जातो त्या ठिकाणी पंप वगैरे युज केला जातो पहा, कुलिंग पंप असतो, म्हणजे तो काय करतो ऑइल प्रेशरने काय करतो सर्क्युलेट करतो, आणि जर त्या ठिकाणी पंप नसेल तर नॅचरल असेल. म्हणून टाइप्स ऑफ कुलिंग पडलेलं आहे. एअर म्हणजे काय, एअर नॅचरल, म्हणजे जे आपण लॅबमध्ये पाहतो. एएफ म्हणजे एअर फोर्स, म्हणजेच जी काय आहे त्या ठिकाणी फॅन वगैरे युज केला, सर्वांना माहिती आहे फॅन काय करतो फोर्सली हवा वाइंडिंग वरती काय करतोय इंजेक्ट करतोय, म्हणजे हे एअर फोर्स फॅन युज केला तर. ONAF ऑइल नॅचरल एअर फोर्स, म्हणजे काही ठिकाणी ऑइल पण ठेवतो आपण आणि वाइंडिंगला कुलिंगसाठी आपण काय करतो फॅन पण जोडतोय, म्हणजे ऑइल नॅचरल आणि एअर फोर्स. त्यानंतर OFAF ऑइल फोर्स एअर फोर्स, म्हणजे ऑइल सर्क्युलेशनला पंप युज केला जातो, एअर सर्क्युलेशनला काय केला जातो फॅन युज केला जातो. पहा आता कम्प्युटर मध्ये पाहतो तुम्ही CPU मध्ये कोणतं आहे एअर फोर्स आहे पहा कुलिंग. सर्वांनी कम्प्युटर पाहिला असेल पाठीमागच्या साईडला सर्वांना सीपीयूच्या त्या ठिकाणी तुम्हाला फॅन दिसेल, त्या फॅन काय करतोय की कुलिंग करतोय, पण कशी करतोय एअर फोर्स करतोय. म्हणजे नॅचरल एअर म्हणजे काय, कुठलाही फॅन नाही किंवा कुठलाही मटेरियल सर्क्युलेशनसाठी युज केलेलं नाही, म्हणजे जी नॅचरल एअर आहे ती एअर नॅचरल. जर फॅन युज केला तर एअर नॅचरल, ऑइल नॅचरल एअर फोर्स, आणि ऑइल फोर्स आणि एअर फोर्स, म्हणजे हे याचे काय आहे 4 टाइप्स ऑफ कुलिंग आहेत. ANAF ONAF OFAF सर्वांनी लक्षात ठेवायचंय. त्यानंतर पुढे 3 फेज ट्रान्सफॉर्मर कनेक्शन ऍज पर IS 2026. 3 फेज ट्रान्सफॉर्मरचे कनेक्शन पहा. आता सर्वांना माहिती आहे प्रायमरी आणि सेकंडरी, प्रायमरीला वेगळं कनेक्शन, सेकंडरीला वेगळं कनेक्शन. तर प्रायमरीला समजा स्टार तर सेकंडरीला स्टार, म्हणजे स्टार स्टार और वाय वाय कनेक्शन आहे. या ठिकाणी डेल्टा डेल्टा म्हणजे डेल्टा डेल्टा कनेक्शन, डेल्टा स्टार प्रायमरीला डेल्टा सेकंडरीला स्टार डेल्टा वाय कनेक्शन, प्रायमरीला स्टार सेकंडरीला डेल्टा स्टार डेल्टा कनेक्शन. ओपन डेल्टा कनेक्शन म्हणजे VV कनेक्शन आपण बघितलं होतं इथं पहा, सर्वांनी इथं पहा याच्यामध्ये हा इथं आलता पहा. इफ 1 unit out of 3 unit is inoperative then this unit is convenient due to operated in open delta. ओपन डेल्टा म्हणजे काय, का दोन फेज पासून 3 फेज सप्लाय मिळवायचा, म्हणजे आपण जे पाहतोय ओपन डेल्टा म्हणजे VV कनेक्शन आणि टी म्हणजे स्पॉट कनेक्शन. तर हे काय आहेत ट्रान्सफॉर्मरचे 3 फेजचे कनेक्शन आहेत. आता या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल हे पहा, हे कोणतं कनेक्शन आहे प्रायमरीला डेल्टा सेकंडरीला कोणतं आहे स्टार, म्हणजे पहा डेल्टा स्टार कनेक्शन, इकडे डेल्टा इकडे डेल्टा स्टार 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 डेल्टा डेल्टा स्टार, ओपन डेल्टा VV आणि स्पॉट कनेक्शन म्हणजे पहा या ठिकाणी, म्हणजे हे फॉलोइंग आर दी सेव्हरल मेथड ऑफ कनेक्टिंग प्रायमरीज अँड सेकंडरीज ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर. ह्या पद्धतीने या 6 वेने तुम्ही ट्रान्सफॉर्मरचे काय करू शकता कनेक्शन करू शकता, स्टार स्टार डेल्टा डेल्टा, त्यानंतर डेल्टा स्टार प्रायमरी डेल्टा मध्ये सेकंडरी स्टार मध्ये रिप्रेझेंटेशन पहा, डेल्टा स्टार कनेक्शन स्टार डेल्टा कनेक्शन, ओपन डेल्टा म्हणजे VV कनेक्शन त्याला नाव आहे, आणि टी कनेक्शन और स्पॉट कनेक्शन. त्यापैकी पहा पहिलं कोणतं स्टार स्टार, पहा हे स्टार स्टार प्रायमरी स्टार मध्ये आहे सेकंडरी स्टार मध्ये आहे. पॅरामीटर पहा RYB, लाईन करंट IR व R चा, Y चा IY, B चा IB, त्याच्यानंतर दोन्ही मधलं R आणि Y मधलं लाईन व्होल्टेज VL, आणि या फेजच्या अक्रॉस म्हणजे एक फेज आणि न्यूट्रलच्या अक्रॉस VPH तुम्ही पाहिलं असेल तर हे स्टार कनेक्शन. सेम सेकंडरी साईडला पण याला म्हणतो आपण स्टार स्टार कनेक्शन म्हणतो. पहा सगळे जे काही नोटिफिकेशन आहेत या ठिकाणी कॅपिटल मध्ये आहेत, या ठिकाणी आपण ते स्मॉल मध्ये युज केले, या ठिकाणी IR कॅपिटल मध्ये या ठिकाणी स्मॉल मध्ये आहे, या ठिकाणी IY स्मॉल कॅपिटल मध्ये या ठिकाणी स्मॉल मध्ये आहे, या ठिकाणी IB कॅपिटल मध्ये या ठिकाणी स्मॉल मध्ये आहे, फेज RYB कॅपिटल मध्ये या ठिकाणी RYB स्मॉल मध्ये आहे. याला म्हणतो आपण स्टार स्टार कनेक्शन. तर ह्या पद्धतीने आपल्याला सर्व कनेक्शन पाहिजे. तर आपण नंतर पाहू याची थिअरी, याची रिलेशनशिप पहा. करंट रिलेशनशिप सर्वांना माहिती आहे, स्टार मध्ये लाईन करंट इज इक्वल टू फेज करंट, म्हणजे हा जो करंट आहे लाईन मधून फ्लो होणारा तोच फेज मधून फ्लो होतोय, आणि पण 3 इंच जे काही ऍडिशन आहे ती 0 आहे, म्हणजेच IR इक्वल टू IY इज इक्वल टू IB. व्होल्टेज रिलेशनशिप सर्वांना माहिती आहे स्टार मध्ये जे काय फेज व्होल्टेज आहे ते
ला डिवाइड बाय √3 असतं, म्हणजे आपण पाहतो VL इज इक्वल टू √3 VPH किंवा VPH इज इक्वल टू 1/√3 लाईन व्होल्टेज. आणि जे काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे RYB म्हणजे प्रायमरीचं पहा RYB 120 डिग्री आहे. सेम आपल्याला सेकंडरीला पाहायला मिळते RYB. प्रायमरीचे काय पॅरामीटर आपण कॅपिटलने दाखवलेले, सेकंडरीचे आपण स्मॉल दाखवलेले. 120 डिग्री काय आहे डिस्प्लेसमेंट आहे. आणि त्याची फेजर डायग्राम पहा तिन्ही फेजची. तर पहा सर्वांनी, हा आहे R फेज, त्याचं व्होल्टेज आहे VR. VB त्याचं काय आपण म्हणतो की B फेजचं हे आपण पाहतो, Y फेजचं पाहतो सर्वांनी. तर सर्वांनी हा पहा VR VB VY हा जो काय आहे तो 120 डिग्री आहे. आणि त्याचं मग काय अपोजिट VY चा मायनस VY, VB चा मायनस VB, VR म्हणजे B आणि R मधलं व्होल्टेज VBR, Y आणि R मधलं VRY, B आणि Y मधलं VYB. ही याची काय झाली फेजर डायग्राम झालेली. याचे ऍडव्हान्टेजेस वगैरे आपण नंतर पाहूया, पण इथपर्यंत सर्वांनी समजून घ्या. फेजर डायग्राम काय आवड नाही, पहिल्यांदा ह्या पद्धतीने काढून घ्यायचंय. याचा अपोजिट काय येईल, याचा अपोजिट काय येईल, आणि मग तुमची ही डायग्राम तयार होईल. ठीक आहे, काय डाऊट असतील तर विचारून घ्या. सर्वांनी अटेंडन्स भरत चला. ठीक आहे, त्यानंतर पुढे की सर्व लेक्चर आतापर्यंत झालेले रेकॉर्ड झालेले आहेत आणि ते युट्यूबवर टाकलेले आहेत. कोणाला काय असेल तर तुम्ही ते पाहू शकता. या ठिकाणी आपण